याच दुर्घटनेमध्ये आवेश चौगुले यांचाही मृतदेह सापडला। आवेश आणि त्यांचा भाचा आसिफ चौगुले पासपोर्टच्या चौकशीसाठी मुंबईला निघाले होते। आसिफचे वडील अहमद चौगुले यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। चिपळुणातील आसिफ आणि आवेश चौगुले या दोघांचाही शोध अजून सुरू आहे। आपण त्यांच्या कुटुंबियांबरोबर आहेत। त्याच्या काय नेमकं झालं होतं, कुठे गेले होते हे दोघं जण, काय झालं? त्याआधी गेले मी पासपोर्टच्या इन्क्वायरीसाठी। ते बोरिवली गाडीला गेले। चिपळूण बोरिवली सुट्टी ती बंद आहे। राजापूर बोरिवली येते त्या गाडीत ते बसले। 9 वाजता मला त्यांनी फोन करून सांगितले, पप्पा गाडी लागलेली आहे, ड्रायव्हर नाही, आम्ही गाडीत बसलो आहे। नंतर 9 वाजून 10 मिनिटांनी त्याचा पुन्हा फोन आला, पप्पा गाडी सुटली, आम्ही चाललो। तर ठीक आहे, पोचल्यावर मला फोन करा। म्हणे मी पोचल्यावर तुम्हाला फोन करतो। तर सकाळी काय फोन आले नाही, म्हणून मी इथून फोन लावली। तुम्ही मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तिथे काही रिस्पॉन्स मिळाला काही सकाळी? नाही, स्विच ऑफ सारखं स्विच ऑफ आहे। आता जे शोध कार्य चालू आहे त्यांच्याशी तुमचा काही संपर्क आहे? त्यांनी तुमच्याशी काही संपर्क केला आहे? त्यांनी काय सांगितलं माहिती? मी ते डेफॉमिनेट साहेब आहेत तिथं, त्यांना शिकवण काहीतरी आहे, त्यांची मी 3-4 वेळा कॉन्टॅक्ट केलं काल। ते बोलले का आज आमचा शोध चालू आहे, अजून काय आम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळत नाही, जसं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला कळवीन।